काजल काजल काजल. काय हो राकेशजी, काऊन काय झालं? एवढा हात काऊन लावला मला? किती दचकली मी. एवढ्या दिवसानं दचकली बा तू. कमाला बा तुई, कमाल आहे तुई. मी दुसऱ्या विचारात होती आणि त्याच्यात तुम्ही मागून हात लावला. दचकन नाही काय? माझं ध्यानच नाही तुमच्यावर. काऊन काय झालं? दिलं ना तुम्हाला सगळं. निघाले होते ना तुम्ही, मग काऊन वापस काऊन आले? मोचे कुठे माये? मोचे नाही दिसून राहिले ना, बुटात मोचे नाही ना माये. कुठे मोचे कुठे? धुव म्हटलं होतं काल तुला, धुतले का? तिथं वाळू टाकली असन ना, मग दोरीवर पहा ना. वाळू टाकली असन, धुतले असन मी आता. नाही आहे बा, मा बुटातही नाही ना दोरीवरही नाही, म्हणून तेव्हापाशी यावं लागलं मध्ये. कुठे दाखव, कुठं वाळू टाकले तर दे पटकन. टाईम होऊन राहिला, दे पटकन मोचे कुठे आहे तर. असन ना, घरातून जाईन कुठं असन तिकडे. म्या घेतले होते म्हणा हो बुटातून. तुम्ही म्हणे धुजो, काढले होते म्या. काढले होते, धुतले का नाही धुतले ते माय ध्यान नाही, पण म्या धुवाले काढले होते. काढले होते धुवाले तर कुठं आहे? घराच्या बाहेर नेऊन टाकले असन का तू? घरातच टाकले असतील ना, तर कुठं टाकले? दे बा पटकन, मला उशीर होऊन राहिला. कुठं टाकले वाळू तू? दे पटकन. हो थांबा, मी आता पाहतो. तिकडे खिडकीवर गी टाकली असन वाळू. पाण्याच्या यानं का नाही इकडे तिकडे कपडे मिरवा लागते. थांबा पाहतो मी. आण बा काजल, लवकर आण दे. पाहू तर द्या, पाहतो ना, देतो ना मग. थांबा ना जराशे. पाय 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 लवकर दे. इथं वास आल्यासारखं वाटून राहिलं माझी. कायचं व्हायचं आता? हिच्यासमोर बोललो असतो तर अजून मावरच बिघडली असती. मी साफसफाई नाही करत काय? लोक म्हणते तर लोकांबरोबर तुम्ही बी म्हणता काय? अशी बोलली असते. पण वास होय, कायचा वास होता? वास मारून राहिला पण इथं. कचऱ्याचा वास होई, या कचऱ्याचा. या सोफ्याखाली असन कचरा. सोफ्या खालून बी ते झाडून घेत नाही जरासं. सोफ्या खालून जरासं इकडून तिकडून झाडून घ्यावं तर काय करते काय माहित माझ्या बिन दिवसभर घरी. कचऱ्याचा वास होई, उग्र वास होय, कचऱ्याचाच होई. अरे अरे अरे, पाय किती कचरा आहे त्याच्या खाली. सोफ्याच्या खालून घेतच नाहीये, समजतच नाही इले. कचरा इथून काढा तिथून काढा. अरे हे तर माय मोचे होय. धुवाले काढले म्हणते, धुतले का नाही धुतले याद नाही म्हणते. तिनं धुतलेच नाही ना, मग कसं याद राहील? धुवाले काढले आणि तिकडे फसून दिले. तेवढे तिले भान नाही का मोचे तिथं हाय सोप्या खाली म्हणून. झाडू फिरवतच नाही ना ते, इकडे तिकडे इकडे समोरून समोरून केलं, फरक फरक झालं. काजल काजल. दिसले का हो? दिसले? हो दिसले. हे पाय इथं आहे, सोप्याच्या खालतं होते. हो घ्या मग, घालून घ्या ना. जा आता, बसले कायले मग तिथं दिसले तर घालून घेते ना. अरे बा, हे धुतलेच नाही. हे पाय तसे सोप्या खाली होते आणि त्याचा ह्या सोप्या खाली ह्या मोच्याईचा वास येऊन राहिला होता. या धुतलेच नाही. आता तसेच वासीले घालून जाऊ का मी? किती वास येऊन राहिला त्या मोच्याईचा. तसेच वास येणारे मोचे घालून जाऊ काय? धुतले ना, धुतले ना मी. धुवाले तर काढले होते म्या. धुवाले काढले होते, मला पुरं याद आहे. धुवाले काढले होते मी, धुतले आहे ते. रे बा, धुवाले काढले होते पण तू धुतलेच नाही ना. धुतले असते तर एवढे मळले राहिले असते का? ते पाय किती खराब आहे आणि किती खराब वास मारून राहिला त्याचा. आणि या सोप्या खाली होते तेवढे तू भान नाही का तू? आणि ते मोचे धुवाले काढले तू, ते सोप्या खाली कसे गेले? धुतलेच नाही काय म्हणून मला याद नाही गड्या. म्या धुवाले काढले होते, पण धुतले का नाही धुतले ते मला याद नव्हतं. मला धुतलेच नसन म्हणून तर मला याद नाही. नाही तर मला राहते, आठवण राहते मला. मी अशी भुलत नाही काही, विसरत नाही मी. मला याद राहते. म्या ते धुतलेच नाही, मग कसं याद राहील? दात नको काढू. सिरियसली घेत जा जराशी गोष्ट. काहीतरी हसून राहिली, दात काढून राहिली. आता मी काय घालून जाऊ सांग? बिना मोच्यानं जाऊ का आता? तू धुवाले काढले, धुतले काऊन नाही? हे सोप्या खाली काऊन गेले हे? आणि वास येऊन राहिला पुऱ्या घरामध्ये, ह्या मोच्याचा वास येऊन राहिला. सोप्या खालून झाडत नसतं का तू? झाडतो ना हो राकेशजी, झाडतो ना. आता 2 दिवसापासूनच नाही झाडलं तर माया कधी मनच नाही लागत माया घरच्या कामामध्ये. बिलकुल माय मन नाही लागत सारं. एकटी 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 एकटी. तुम्हाला काय आहे? तुम्ही तर घरी येता आणि चालले जाता तुमच्या ऑफिसात. तिथं मस्त तुमचं मन रमते. मी काय करू? घरी घरी राहू राहू एकटी एकटी. का कामच घरचेच काम. माय मन नाही लागत बिलकुल. मन नाही लागत? घरच्या कामात मन नाही लागत तर कायच्यात मन लागते तू? हा, कुठं मन लागते? चालतं का? नाही तर मग गावले परमेश्वरले चाल, तिथंच चाल. तिथंच मन लागून तू. मी येणं जाणं करतो. नाही तसं नाही, पण तुम्ही किती बिझी राहतात. किती बिझी राहता तुम्ही. जराही माझ्यासाठी टाइम नाही तुमच्याजवळ. तिथं होतो तिथं 12 वाजता घरी येत होते. आता इथं आलो तिथं बी लवकर घरी येत नाही. 9:30-10 वाजते तुम्हाला घरी येवाले. मग मी एकटी एकटी दिवसभर एकटी बोल. मा स्वतःचा आवाज मला ऐकायला नाही भेटत. एकटी एकटीच बडबड करू का मी? कोणासंग बोलू मी? अशी म्हणत असेल तर बोला चालले पाहिजे तुला, तर मग विचार करू आपण छोटा राकेश आणाचा. नाही नाही, आताच नाही. माझी इच्छा नाही आता. घुमलो नाही, फिरलो नाही, काही नाही, काही एन्जॉय नाही, काही नाही ना. मग एक वेळा बाळाला का बस झालं मग ते. मग मम्मी पापा बस त्याच्याच मागं लागल. कुठं हिंडायला नाही भेटत ना, फिरायला नाही भेटत. मग आताच नाही ते. मग काय म्हणणं काय आहे तुझ्या? घरातले कामही तू सरकी करत नाही. स्वयंपाक करत नाही धडाचा, काही नाही. घरात मन नाही लागत म्हणतो. मग नोकरी कर तू. तू बी नोकरी कर.
तुझं मन लागलं रे. नाही मला नाही आवडत ते नोकरी करणं. पहिले केली मी नोकरी, आता नाही करत. तुम्ही कमावता आणि चांगला पगार, मग मला काय गरज आहे नोकरी करायची. मी नाही करत ते फालतू. अजून नोकरीवर जा आणि तिकडून येऊन स्वयंपाक करा, हे ते अजून माय मन नाही लागत मग कामामध्ये. मग तुझं काय म्हणणं काय आहे तुझं, मग ते सांगतो आता. तुम्ही मला नाही काय तर दर रविवारी फिरायला घेऊन चालत जा. कुठेही मस्त लॉंग ड्राईव्ह दूर दूर फिरायला घेऊन चालत जा दर रविवारी. आणि तिकडून कामावून आल्याबरोबर बी मस्त जेवण खाऊन करून फिरायला जात जा. तर मग मन लागन माय, मग माय बी मूड फ्रेश होईल. आता टाइम नाही ना काजल माझ्याजवळ. तिकडून येऊन तुलेच माहिती आहे मी किती थकला राहतो. जेवायची इच्छा होत नाही. मान मुश्किलनं जेवण करतो मी. आणि तू घुमाची गोष्ट. बरं ठीक आहे, आज तयार राहायचो. आज करून ठेवतो तयारी. जाऊ येईन मी आज लवकर याचा प्रयत्न करून जाऊ फिरायला. खरंच किती वाजता यान? तर मग तुम्ही सांगा तसं, मग मी तयारी करून राहतो. नाही तर मग मला तयारी करून ठेवा ना तुम्ही यान 10 वाजता. तू कर, मी येतो. मी 7 वाजता येतो. 7 वाजता तू तयारी करून राहायचो. जेवण खाऊन तिकडेच करू आज. ठीक आहे या मग लवकर ये जा. हो. एक दिवस पाणी नाही आलं का गरमी सुरू होते, पाणी आलं का थंड लागते, पाणी नाही आलं का गरमी होते. असा कसा मौसम असा, सगळं खराब होते. थंड तर दूध तर कच्चं ठेवताच येत नाही. फ्रीज मध्ये खराब होते. कच्चं दूध ठेवलं का गडे पडते सगळे. त्याच्यापेक्षा गरम करूनच ठेवणं परवडते. साई बी निघते आणि साईचं तूप बी होते. डबल फायदा. हे येवाचे आहे तोपर्यंत दूध गरम होऊन जाते. गरम करतो ना, गरम फ्रीज मध्ये तर नाही, बाहेर बी 1-1.5 घंट्यात वापस येतो आम्ही. बाहेर बी राहिलं तोपर्यंत थंड होते मस्त. गरम करून ठेवून देतो दूध. तसंच राहील. अजून माझ मागं बोंबलं हे दूध गरम करून नाही केलं, वाया गेलं नसून तसं. त्याच्यापेक्षा कायले तयारी तर झालीच आहे माई. आता आले का निघायचं आहे फक्त. एवढं दूध गरम झालं का बापा मा कोण कधी कामच नाही उरकत. हे किराणाही ठेवायचाच आहे. डब्बे बी कमी पडते. डब्बे बी घ्यावा लागन किराणा ठेवासाठी. डब्बे 2-4 टोपल्या. ते भाजीपाल्यासाठी ते घ्यावा लागन. भाजीपाला लसण कांदे ना आलू ठेवासाठी ते 3चं राहते सेट ठेवायला. सेट घ्यावा लागन. आता तर नाही, आता हे राहू देतो आता तसंच. तिकून आली का तिकून तर जेवण करूनच येतो. स्वयंपाक नाही, भांडे नाही ना काही नाही. तिकून आली का हे किराणा ना ठेवून देतो बरोबर. पाय तो वेळ भेटन तर डब्बे घेऊन येतो आज. काजल अम्मा पाय आली बी. हो आली. काय करून काढायली तिकडे, ये लवकर. हो ना आली ना. लवकरच आले हो तुम्ही. मला वाटलं का उशीर करा तुम्ही. लवकर आलो काय? उशिरा येवायला पाहिजे होतो काय? तू तयारी व्हायचीच आहे काय? कर मग पटपट व्हायची असं तयारी तर. म्हटलं बायकोली फिरायला नेवायचं आहे बा आज. लवकर जावा म्हटलं. बायकोली वाट नाही पाहू देवा म्हटलं. पण आलो बा धावपट करत. तर लवकर आले म्हणता. आणि मग उशिरा आलो असतो तर तिकडून फुगून बसली असती. नाही झाली माहिती तयारी. ये पा तयार हो मी पा. कशी दिसून राहिली सांगा. चांगली दिसून राहिली. ते हे साडी घातली ते कोण नाही घातली. ते माय गावाली ते कोण नाही घातली. बाहेर पाणी गिनी आलं म्हणजे आभार तर दिसून राहिलं पाण्याचं. गरमी किती होऊन राहिली. मग खराब झाली म्हणजे ते पाण्यामध्ये, म्हणून नाही घातली मी ते साडी. हेच घातली. बरं ठीक आहे. झाली का मग तयारी? झालं सगळं? मग चालतं का आता निघाव काय? भूक लागली बा काजल, जोरान भूक लागली बा. गेल्याबरोबर पहिले हॉटेलात जाऊ, जेवण करून घेऊ मस्त मन सोक्त. आणि मग काय ते हो मला भूक लागली ना. काहून तू काही उपाशीच होती का घरी? मग उपाशी म्हणजे तुम्ही म्हटलं हॉटेलात जावं लागते तर मग काय मी घरीच जेवत राहू काय? मग हॉटेलात काय खाऊ? म्हणून मग मी जेवलीच नाही. सकाळी जेवली तुमच्या बरोबर थेच डबल जेवलीच नाही मी बी. मग अजून जेवलं काही बनवलं का घरामध्ये भांडे खराब होते अजून घासा. मला मोठं चिड येते बार जेवण भांडे घासा. म्हणून मी जेवलीच नाही. साफसुथरं जसं तसं घर राहिलं. चला मग आता पटकन काय पहिले जेवणच करून घेऊ का मग हॉटेलात? हो आता भूक लागली, तुलाही लागली मलाही लागली. पहिले जाता जाऊन जेवण करून घेऊ आणि बस मग कुठं बसू आणि मग येऊन जाऊ. आईस्क्रीम घे खाऊ, येऊन जाऊ मग. हो ये पहा मला काही सामान घेवायचं आहे थोडंसं. स्वयंपाक घरातलं डब्बे घेऊ दे जा. चाल कर जा नको काही घाई नाही घरी येवायची. स्वयंपाक नाही करायला लागत आपल्याला घरी. जेवण करू पहिले मग मला काय मामनानं जे काय घेवायचं ते मला घेऊ दे जा. घेतो जे घेवायचं आहे ते घेतो. जे खावायचं आहे ते खातो. आज मी तुला जराही मना करणार नाही. चाल करणार नाही. 12 वाजू ना तिकडे. 12 वाजेपर्यंत मार्केटातच राहू. चल झाली का तयारी? केलं का बंद? खिडक्या बंद करून दे सगळे. केल्या सगळ्या खिडक्या सारं बंद केलं. तिथं तालाई काढून ठेवला. सगळी तयारी मी करून ठेवली. ओके तुम्ही याच्या पहिले म्हटलं मग टाइम नाही झाला पाहिजे. सगळं झालंय. चला आता निघायचंच आहे. बरं चाल मग. बोल मग काजल, आता गमते? कसं वाटून राहिलं? मस्त म्हणजे एकदम भारी वाटून राहिलं. मस्त असं वाटून राहिलं का आपली पहिलीच भेट होय. पहिली डेट राहते का नाही पिक्चरात कशी लग्न जुळल्यावर किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भेटते डेट तसंच वाटून राहिलं. मस्त भारी वाटून राहिलं. मस्त गमून राहिलं. मग बोलत जाय फक्त तू. मला गमत नाही, फिरायला पाहिजे असं तसं बोलत जाय फक्त तू. मग मी वेळात वेळ काढतो. तू बोलशीलच नाही तर मला समजन कसं बा.
नाही म्हटलं तुम्ही थकून येत होते. मग थकल्यावर काय बोलावं म्हटलं तुम्हाला, म्हणून मी बोलू नाही, चुपचाप चुपचाप राहून मन नाही लागे काही नाही. आता म्हणत जाईन मी, मन लागत नाही कधी गमलं नाही तर. काय खातं मग बोल, काय खातं तर तू म्हणशील ते भेटते, इथं सगळं भेटते. तुमच्या आवडीनं बोलू बाबा, मी तर काही बी खातो, तुम्ही जे खाते. अरे बिन फोन पाहिले मग आता डिस्टर्ब करते तर. उचलून घ्या ना राकेशजी, उचलून घ्या, कोणाचा महत्वाचा असन. हॅलो, बोला, मी राकेश बोलतो. अरे हो भाऊ, तुम्ही घरी नाही का? कुठे आहात तुम्ही? तुमच्या घरामधून कधी भल्ला धुपट निघून राहिला तुमच्या घरामधून. काय धुपट निघून राहिला? नाही नाही, मा घरातून कायले बा धुपट निघून, मी घरी नाही आहो ना. आम्ही दोघंही घरी नाही आहो, आम्ही बाहेर आलो दोघंही. कायले दुसऱ्या बाजूच्या घरातून निघत असन, व्यवस्थित पहा तुम्ही बरोबर. काही बोलता काय? अरे बा, मी तुमच्याच घरासमोर उभी आहे, घरा धुपट निघून राहिला तुमच्या घरात, आपल्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून भल्ला धुपट निघून राहिला. काया काया घरा, लवकर या तुम्ही, कुठं आहे तुम्ही तर? अरे हो हो हो, बरं बरं, ठीक आहे, आम्ही निघतोच, येतोच, आम्ही येतोच. खिडकीतून पाणी किती फेका तुम्ही खिडकीतून. अरे बा, खिडकी लावून आहे ना, आम्ही पाणी कुठून फेका? ते जरा फटाईतून आम्हाला धुपट दिसून राहिला, घरा धुपट निघून राहिला. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद, सांगितलं तुम्ही. बरं येतोच आम्ही घरी. हो बा, लवकर या बा, काय आहे तुमच्या यानं आमचे घर वाया जाईल रे बा, लवकर या, काय होईल काय नाही तर. बरं बरं, ठेवतो, येतो. हा राकेशजी, काहून कोणाचा फोन होता का? धुपट कुठून निघते? तू काही गॅस चालू ठेवला होता का? आपल्या घरातून धुपट निघून राहिला म्हणते. हो राकेशजी, आम्ही बोलूनच गॅस चालू होता, दूध ठेवलं होतं मी गॅसवर. मी म्हणलं तुम्ही येवाचे होते तर दूध गरम करून ठेवतो, तुम्ही आवाज दिला तर इकडेच निघून गेले पा, माझ्या ध्यानातूनच निसटलं. दूध होतं, चला पटकन घरी. तू काजल, तू घेऊन मरतो एखाद्या दिवशी, पुऱ्या शहराला घेऊन मरतो तू, तेवढी तुझं ध्यान नाही. आता चला ना पटकन घरी, आता मग बोल जा मध्ये, घरी चला पहिले. चाल.